नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये श्रीमद भगवद्गीता अध्याय 6व्याला आपण सुरुवात करणार आहोत. भगवद्गीता अध्याय 6वा ध्यानयोग किंवा आत्मसंयमन योग असेही ह्याला म्हटलं जातं. पण त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल तर कृपया लाईक करावं, शेअर करावं किंवा सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. अध्याय 6वा. श्लोक पहिला. कर्मफलाचा आश्रय न करता, म्हणजे काय, फलाशीची इच्छा मनात न धरता जो शास्त्राप्रमाणे आपले विहित कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी आणि तोच कर्मयोगी म्हणायचा. निरग्नी म्हणजे अग्निहोत्राधिक कर्मे सोडून देणारा किंवा अक्रिय म्हणजे कोणतेही कर्म न करणारा, स्वस्थ बसणारा हा खरा संन्यासी किंवा योगी नाही. भगवान इथे काय काय सांगतायत की एकतर कर्मफलाची आशा नको, ते वासना इच्छा कामना नको. दुसरं ते काय म्हणतायत की निरग्नी म्हणजे अग्निहोत्राधिक कर्म सोडून देणारा, म्हणजे काय, तर आता वेदकालीन पद्धतीप्रमाणे बरं का, कोणत्याही संसारी मनुष्याला आपले उद्योग तर करावे लागत असतच, पण त्याबरोबर अग्निहोत्राधिक म्हणजे काय, यज्ञ कर्म करण्यासाठी अग्निहोत्र त्यांच्या घरामध्ये त्यांना करावं लागेल. तर त्या अर्थानं भगवान असं म्हणतायत की निरग्नी म्हणजे काय, अग्निहोत्राधिक कर्म ज्यांनी त्याज्य केलेली आहेत, त्यागलेली आहेत, म्हणजे जो हे करत नाही किंवा काहीही करत नाही, तर त्याचा अर्थ संन्यास असा होत नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी संसारी मनुष्याला ही अग्नी घरामध्ये ठेवावं लागत असे आणि त्याचे यज्ञ याग वगैरे धार्मिक कृत्य बरोबरीने चालत असत. आता ज्यानं संन्यास घेतलेला आहे, ज्यानं संन्यास घेतला आहे, ज्यानं संसाराचा त्याग केला आहे, त्यानं अर्थातच हे अग्निहोत्र पाळण्याची गरज राहत नाही आणि त्या अर्थाने तो निरग्नी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला ती पाळायची गरज नाही. का? कारण त्याचा स्वतःचा संसार नाही, तो भिक्षा मागून त्याचं पोट भरतो. त्यामुळे संसारी मनुष्याप्रमाणे त्यानं अग्निहोत्र पाळायची गरज नाही. पण भगवद्गीता त्यावर असं म्हणते की केवळ एखादा मनुष्य निरग्नी राहिला किंवा त्यानं कर्म सोडून दिली म्हणजे तो संन्यासी होत नाही. केवळ कर्मांचा, भले तो अग्निहोत्र पाळण्याचं कर्म असो किंवा इतर कोणतेही कर्म असो, केवळ कर्मत्याग करून मनुष्य संन्यासी होत नाही. अच्छा, मग त्याला जोड द्यावी लागते. खऱ्या अर्थानं संन्यासाचा अर्थ असा होतो की त्यातील फलाशेचा त्याग जेव्हा मनुष्य करतो तेव्हा तो संन्यास म्हटला जातो. श्लोक दुसरा. हे पांडवा, ज्याला संन्यास असं म्हणतात तोच कर्मयोग समज. कारण संकल्पाचा म्हणजे काम्य बुद्धिरूप फलाशेचा संन्यास केल्याखेरीज कोणीही
कर्मयोगी होत नाही. आता असं उलट असं का म्हणतायत? कर्मसन्यासी पण, कर्मयोगी पण. तर काय आहे ना, की संन्यासाचा अर्थ काय? की त्याग करणं, बरोबर? तर तो अर्थ जो आहे तो निष्काम कर्मयोगी तो अर्थसुद्धा पाळत असतो. तो कोणता त्याग करतो? तर तो फलाशीचा त्याग करतो. या अर्थाने त्यानं पण काही गोष्टींचा कर्म करताना त्यानं सुद्धा संन्यास घेतलेला असतो. आता वेदांप्रमाणे मीमांसक मार्ग किंवा ऋषी जैमिनी असं म्हणतात की मोक्षप्राप्तीसाठी मनुष्यानं संन्यास घ्यायची गरज नाही. गृहस्थाश्रमामध्ये राहून नीतिधर्माने योग्य वागून नीतिधर्मानं योग्य वागून आणि इतर वेदांनी सांगितलेली कर्मकांड करून मनुष्याला मोक्ष म्हणजे स्वर्गप्राप्ती होत असते. त्याच्या पुढे जाऊन उपनिषदांचं मत काय आहे त्याबद्दल? तर ते म्हणतात नाही, नुसत्या कर्मकांडांनी मोक्ष मिळत नाही. त्यासाठी कर्मसन्यास घेणं गरजेचं आहे. आणि भगवद्गीता त्याच्यावर काय म्हणते की कर्मांचा त्याग नको तर फलाशीचा त्याग तुम्ही करावा. स्मार्थ धर्म याबद्दल काय म्हणतो? स्मार्थ धर्म म्हणजे स्मृतीमध्ये सांगितलेला धर्म, बरं का? स्मृती ग्रंथ म्हणजे काय? जर ते ज्यांनी लिहिले त्या लेखकांची नावं आपल्याला माहिती असतात, त्या अर्थानं ते स्मृती ग्रंथ आहेत की जे लक्षात ठेवले गेले. कोणकोणते आहेत? तर पुराणं, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र. तर त्यांच्याप्रमाणे 4 आश्रमांची व्यवस्था समाजामध्ये केलेली आहे. एक आहे ब्रह्मचर्य आश्रम, ज्यामध्ये आपण शिकतो. त्यानंतर येतं गृहस्थाश्रम, म्हणजे मनुष्य संसार करायला सुरुवात करतो. मग त्यानंतर येतं वानप्रस्थाश्रम आणि शेवटचा जो आश्रम आहे तो आहे संन्यासाश्रम. म्हणजे मनुष्याचे टोटल 100 वर्ष त्याला मिळतील असं गृहीत धरून 1 ते 25 वर्ष ब्रह्मचर्य, 26 ते 50 वर्ष गृहस्थाश्रम आणि त्याच्यानंतर 51 ते 75 हा वानप्रस्थाश्रम. म्हणजे काय की संसारात आता मुलं मोठी झाली तर त्यांना जबाबदाऱ्या देऊन संसार त्यांच्यावर सोपवून नवरा बायकोनी 50 नंतर वानप्रस्थाश्रम गाठणं. म्हणजे काय? तर वनात किंवा अरण्यात जाऊन तपस्या, उपासना वगैरे गोष्टींना त्यांनी प्रारंभ करायचा. म्हणजे एक प्रकारे ही संन्यासासाठी पूर्वतयारी मानली जाते. आणि मग त्यानंतर शेवटचा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम, ज्यामध्ये मनुष्य हा विधिव्रत संन्यास घेतो. म्हणजे आता सगळ्यापासनं तो सर्वार्थानं मुक्त होतो. तर स्मृतिकरांचं असं म्हणणं आहे की हे 4 आश्रम मनुष्यानं पाळायला हवे. श्लोक 3. जो कर्मयोगारूढ होऊ इच्छितो त्या मुनीला कर्म हे क्षमाचं कारण म्हणजे साधन म्हटलेलं आहे. आणि तोच पुरुष योगारूढ म्हणजे पूर्ण योगी झाला म्हणजे त्याला पुढे शम हे कर्माचं कारण होतं असं म्हटलं जातं. आता आपण याचा नीट अर्थ समजावून घेऊया, पण त्याआधी आपल्या पद्धतीप्रमाणे आदी शंकराचार्यांचं चरित्र आपण थोडंसं बघूया.
आदी शंकराचार्यांनी पंचायतन पूजा पद्धती सुरू केली आणि त्यामुळे हिंदू समाजामध्ये एकोपा वाढायला त्यानं मदत झाली. मग त्यानंतर त्यांची यात्रा आता ते आरंभ करणार बरं का. एवढ्यात त्यांना आतूनच असं काही जाणवलं किंवा संकेत मिळाला की त्यांची माता खूप तिला बरं नाहीसं झालेलं आहे, अत्यवस्था आहे आणि आपली ती अगदी आतुरतेनं व्याकुळतेनं आपली वाट बघत आहे. त्यांना असा संकेत मिळता क्षणी ते तातडीनं आकाशमार्गानं ते कलाडी या गावी, त्यांच्या जन्मगावी तिकडे जाऊन पोचले. हठयोगच त्यांनी शिकून घेतलेला होता, त्यामुळे अनेक सिद्धी आदी शंकराचार्यांना प्राप्त झालेल्या होत्या. ते आकाशमार्गानं भ्रमण करून कलाडी येथे आपल्या घरामध्ये जाऊन पोचले आणि खरोखर त्यांची माता अगदी व्याकुळतेनं त्यांच्याकडे नजर लावून बसली होती. आपल्या पुत्राची ती अगदी केविलवाडेपणाने वाट बघत होती. आता तरी मला तो भेटेल का, अशी व्याकुळता त्यांच्या नजरेमध्ये होती. आचार्यांना आपल्या मातेची ही अवस्था बघवेना ते धावतच पुढे गेले आणि तिला नमस्कार केला आणि मग तिला आपल्या जवळ घेतलं. आर्यांबाचा क्षणभर विश्वासच बसेना की आदी शंकराचार्य आपला मुलगा, आपला सुपुत्र खरोखरीचा आज मला भेटायला आलाय. त्यांना जाणवून गेलं की संन्यास घेऊन आपला पोर जेव्हा घराबाहेर पडला तेव्हा त्यानं वचन दिलं होतं आपल्याला की तुझ्या अंतिम क्षणी तू केव्हाही मला हाक मार, मी तुला भेटायला येईन. आणि खरोखर त्या वचनांप्रमाणे त्यानं ते वचनपूर्ती केली आणि मला तो भेटायला आलाय. त्यांचा आनंद काही गगनात मावेना. क्षणभर तर त्यांना विश्वासच बसत नव्हता. मग त्यांनी त्याला कुरवाळलं आणि अत्यंत प्रेमभरानं त्या म्हणाल्या, बालशंकरा तू आलास मला भेटायला. हो आई, आलो. चला, मी आता सुखानं मरणाला सामोरी जायला मोकळी झाली. त्या म्हणाल्या, नाही ग, असं नको का बोलूस, तुझी तब्येत होईल ठीक आता, नको काळजी करूस. आचार्यांना अगदी मनातून अश्रू आवरेनात आणि ते भावना वेगानं म्हणाले, असं नको बोलूस. तेव्हा ती म्हणाली, मला समजावून सांगू नकोस, मला कळलं आहे माझा अंतिम क्षण जवळ आला आहे, पण केवढं माझं भाग्य की आज तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मी शांतपणे मृत्यूला सामोरी जाईन. बाळा, तुझी कीर्ती मला सगळ्यांकडनं ऐकायला येते आणि माझं मन अगदी अभिमानानं भरून जातं रे. माझी एक इच्छा तू पूर्ण करशील? बोल ना, बोल माते, कोणती इच्छा आहे? आचार्यांनी विचारलं. मला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन तू करून देशील का? हो, तू डोळे मिट. असं म्हणून आचार्यांनी श्रीकृष्ण अष्टक त्यांनी स्तोत्र गुणगुणायला सुरुवात केली आणि त्याच भावसमाधीमध्ये आर्यांबा माता जाऊन पोचल्या आणि थोड्याच वेळामध्ये त्यांनी देहत्याग केला. आचार्यांना अतिशय वाईट वाटलं, पण एक प्रकारे असंही वाटलं की आपण आईला जे वचन दिलं होतं ते वचन आपण पूर्ण करू शकलो. मग त्यांनी त्यांचा जो भाऊ होता, लांबचा भाऊ, त्याला म्हटलं, हे बघ, गावकऱ्यांना बोलवून आण, तिच्या इच्छेप्रमाणे मला तिचे अंत्यसंस्कार करावे लागतील. तसं वचन मी तिला देऊन मगच संन्यास ग्रहण केलेला होता. ठीक आहे, असं म्हणून तो बाहेर पडला. पुढे काय होतं
ते आपण नंतरच्या एपिसोडमध्ये बघूया. श्लोक 3. जो कर्मयोगी रूढ होऊ इच्छितो त्याला कर्म हे शमाचं कारण म्हटलं जातं. म्हणजे काय आहे की साधकावस्थेमध्ये असताना निष्काम कर्मयोगी साधकावस्थेत म्हणजे अजून त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त झालेली नाही, आत्मसाक्षात्कार त्याला अजून झालेला नाही, त्या अवस्थेमध्ये त्या मार्गामध्ये असताना तो काय करतो तर कर्म निष्काम पद्धतीनं करणं हे त्याचं मुख्य प्रायोरिटी असते. त्यामुळे त्याला काय मिळतं, शम मिळतं. म्हणजे काय, मनःशांती. त्याला निष्काम कर्मयोग करून त्याला ती मनःशांती मिळते. आणि मग पुढे निष्काम कर्म करता 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 जेव्हा प्रत्यक्ष आत्मज्ञान होतं आणि त्याला ती सिद्धी प्राप्त होते, मग त्यानंतर पुढे काय घडतं. आधी तिथपर्यंत जाताना निष्काम कर्म तो कशासाठी करतो, मनःशांतीसाठी. आता ज्ञानप्राप्तीनंतर आता तो काय करेल तर आता नेमकं उलटं होतं. आधी कर्म केलं मनःशांतीसाठी, ती मनःशांती त्याला प्राप्त झाली. आत्मज्ञान होऊन ती मनःशांती त्याची प्रगाढ आणि व्यवस्थित आणि कायमची राहिली. बरोबर. आता तो पूर्णपणे शांती त्यानं प्राप्त केलेली आहे, आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे. आणि आता तो काय करेल, आता त्याचा प्रवास कसा होईल. आधी झाला कर्मातून मनःशांतीकडे आणि आता कसं होईल, आता नेमकं उलटं घडतं. तर आता मनःशांती त्याला मिळालेली आहे, त्या मनःशांतीनं तो आता निष्काम कर्म करायला लागतो. म्हणजे आधी कर्म हे साधन होतं, नंतर नेमकं उलटं होतं. मनःशांती हे साधन हाताशी घेऊन तो आता निष्काम कर्म करायला लागतो. याचा अर्थ असा घ्यायचा नाही की आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर, मनःशांती मिळाल्यानंतर कर्म सोडायची आहेत असा अर्थ घ्यायचा नाही. श्लोक 4. कारण जेव्हा इंद्रियांच्या शब्दस्पर्शादी विषयांचे ठाई आणि कर्मांच्या ठाई तो त्याच्यामध्ये गुंतत नाही, अनुशक्त होत नाही आणि सर्व संकल्पांचा म्हणजे काम्य बुद्धिरूप फलाशेच्या वासनांचा तो जेव्हा संन्यास करतो तेव्हा त्याला योगारूढ असं म्हटलं जातं. संकल्पांचा संन्यास म्हणजे हे हवं, हे मिळालं की ते प्राप्त होईल, ते झालं की मग असं मला मिळेल, याला म्हटलं जातं संकल्प. तर त्याच्यामध्ये आता कोणतीही फलाशा, इच्छा, कामना उरलेली नाही, म्हणून त्याला योगारूढ असं म्हटलं जातं. श्लोक 5. मनुष्यानं आपण होऊन आपला उद्धार करावा. आपण आपल्या स्वतःला कधीही खचू देऊ नये, कारण प्रत्येक मनुष्य आपणच आपल्या स्वतःचा बंधू. म्हणजे काय, स्वतःचा बंधू म्हणजे स्वतःला मदत करणारा, किंवा आपणच आपला शत्रू म्हटलेला आहे.
श्लोक 6 पण मी इथे घेते आणि मग आपण त्याचं निरूपण बघूया. श्लोक 6. ज्यानं आपणच आपल्याला जिंकलं तो आपल्या स्वतःचा बंधू होतो, पण जो आपल्याला ओळखत नाही त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे वैर करतो. मनुष्याने आपण होऊनच आपला उद्धार करावा. वा वा, किती सुंदर श्लोक आहे हा. मनुष्याच्या प्रगतीचा आलेख मांडणारा, त्याचं कारण सांगणारा हा अगदी यथार्थ श्लोक आहे. म्हणजे माणसाची जी टेंडन्सी असते की काही ना काही ब्लेम गेम करत बसायचं, याच्यामुळे, या व्यक्तीमुळे, त्याच्यामुळे, या परिस्थितीमुळे तो ते अपयश हे दुसऱ्यांवर टाकत असतो. तर ती आपण सवय ही मोडली गेली पाहिजे. आपणच आपल्या यशाला किंवा अपयशाला जबाबदार असतो. काय आहे ना की आपलं शरीर म्हणजे 2 प्रेरणांनी बनलेलं आहे बरं का. त्याचं मिक्सचर आहे. एक आहे दैहिक म्हणजे शारीरिक स्तरावरच्या प्रेरणा, म्हणजे खा पी चैन कर, मजा कर, आळशीपणा कर, लोळत बसूया, काही नको करूया, असं जे आपल्याला वाटतं ते शरीराच्या प्रेरणा असतात. आणि त्याच्या विरुद्ध आत्मप्रेरणा ज्या असतात त्या आपल्याला आतून सूचना देत असतात की बाबा रे, तुला तुझं भलं करायचं असेल तर हां, कधी कधी आळशीपणा ठीक आहे, पण आळस झटकून तू तुझी कर्म व्यवस्थित करत जा. दुसऱ्यांच्या धनाचा लोभ ठेवू नको बरं. कुठच्याही पापवासना, वाईट गोष्टी मनामध्ये ठेवू नकोस. चांगलं वाग, चांगलं राहा, नीतिधर्माप्रमाणे वाग. या सगळ्या चांगल्या आणि व्यवस्थित सूचना या आत्मप्रेरणेकडून आपल्याला मिळत असतात. आणि या 2 प्रेरणांमध्येच आपलं आयुष्य खर्च होतं. नेमकं काय करू, काय वागू. आणि बऱ्याच वेळेला जी क्षणिक सुख असतात ना, जाऊ दे ना, पुढचं पुढे बघूया, आत्ता तर मला मिळत आहे ना, हे क्षणिक जे मोह असतात ते या आत्मप्रेरणेला मागे ढकलतात. पुढे बघूया ना असा विचार करून त्या आत्मप्रेरणांकडे आपण दुर्लक्ष करू शकतो. म्हणून प्रत्येकानं स्वतःच्या वागणुकीवर, स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवलं, कंट्रोल ठेवला, वेडवाकलं वागलं नाही तर तो नक्कीच यश प्राप्त करू शकतो. यासाठी तुम्हाला मी एक कथा छोटीशी सांगू इच्छिते. कमला सोहनी, श्रीमती कमला सोहनी या संशोधक शास्त्रज्ञ होऊन गेल्या. विज्ञान क्षेत्रातील ख्यातनाम संस्थेच्या कोणत्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स याच्या त्या संशोधक शास्त्रज्ञ म्हणून प्रमुख पदावर होत्या बरं का. त्या काळी, जुन्या काळी 1933 त्यांनी BSc इन केमिस्ट्री केली. आणि मग त्यांनी काय केलं, बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये संशोधनासाठी, पुढील शिक्षणासाठी त्यांनी अर्ज केला. तेव्हा संस्थेचे प्रमुख कोण होते तर नोबेल प्राइज विनर डॉक्टर CV रामन हे ते प्रमुख होते. आणि त्यांनी असं मनात म्हटलं किंवा थोडंसं नाराजी दाखवली की स्त्रियांना इथे प्रवेश देऊन काय उपयोग. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा असा अर्थ होता की स्त्रिया हे संशोधन क्षेत्रामध्ये पूर्णपणे ते क्षेत्र त्या निभावू शकतील का, असा त्यांना संशय होता. परंतु कमला सोहनी यांनी
त्याच्या विरुद्ध त्यांनी भांडण केलं, त्यांना आपले मुद्दे पटवून दिले. त्यांनी अजिबात हार पत्करली नाही आणि त्यांचे मुद्दे पटल्यामुळे डॉक्टर सी व्ही रामन यांनी त्यांना इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करून घेतलं. आणि काही वर्षांनी त्यांची असामान्य हुशारी, चिकाटी बघून सी व्ही रामन मजेने असं त्यांना म्हणाले, खरोखर यापुढे फक्त स्त्रियांनाच फक्त ॲडमिशन द्यावी की काय, असं मला वाटू लागलं. तर अशा प्रकारे त्यांनी तिथे पदवी संपादन केली. मग त्या केम्ब्रिजमध्ये जाऊन त्यांनी PhD त्यांनी संपादन केली. इतक्या त्या उच्च शिक्षण त्यांनी त्या काळी घेतलेलं होतं. त्यानंतर त्यांनी सर्व्हिस केली आणि त्यानंतर त्यातनं रिटायर झाल्यानंतर त्यांनी अन्न भेसळ कशी होते, का होते यामध्ये त्यांनी लक्ष घातलं. श्लोक 7. ज्यानं आपला आत्मा म्हणजे अंतःकरण जिंकलं आहे आणि ज्याला शांती प्राप्त झाली, त्याचा परमात्मा शीतोष्ण, सुखदुःख, मानापमान यांच्या ठिकाणी समाहित म्हणजे काय, स्थिर राहतो, सम राहतो. ज्यानं आपला आत्मा जिंकला म्हणजे ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, त्याची सगळी तगमग आता संपलेली आहे. त्याचा परमात्मा म्हणजे काय, हे 2 शब्द का वापरले, तर आत्मा कशाला म्हणतात, जेव्हा वैयक्तिक शरीरानं तो वेढलेला असतो ना, तेव्हा त्याला जीवात्मा असं म्हटलं जातं. आणि जेव्हा शरीर मनाची बंधनापासून तो मुक्ती मिळवतो, तेव्हा त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे तत्वज्ञानदृष्ट्या हे दोन्ही वेगवेगळे नाहीत. पूर्ण जगतासाठी परमात्मा ही टर्म आपण वापरतो आणि एका व्यक्तीसाठी जेव्हा वापरायचं असतं तेव्हा त्याला आपण आत्मा असं म्हणतो. श्लोक 8. ज्याचा आत्मा ज्ञानानं आणि विज्ञानानं म्हणजे विविध ज्ञानानं, आता ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय, तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे आपलं भौतिक ज्ञान जे आपण विविध विषयांमध्ये घेतो त्याला विज्ञान म्हटलं जातं. विविध ज्ञानानं जो तृप्त झाला, ज्यानं आपली इंद्रिय जिंकली, तो कुटस्थ म्हणजे काय, मुळाशी, मूळ पाया. कुटस्थ म्हणजे मुळास जाऊन पोचला आणि माती, दगड आणि सोनं सारखंच मानू लागला. अशा कर्मयोगी पुरुषाला सिद्धावस्थेत पोचलेला आहे असं म्हटलं जातं. आता काय आहे ना, या 2 परसेप्शनचा हा फरक आहे. माझ्यासारखी संसारी स्त्री ही शरीर, मन, बुद्धीनं वेढलेली आहे, त्यालाच मी सर्वस्व मानते. भौतिक जगतच मला प्राणप्रिय आहे, त्यामुळे माती, सोनं, दगड हे सगळे फरक मला व्यवस्थित कळतात आणि सोन्याचं मूल्यही मला त्यामुळे समजतं आणि मी सोन्याला कवटाळून धरते, दगड मातीला मी कवटाळून धरत नाही. पण आत्मज्ञानीचं परसेप्शन कसं आहे, त्यालासुद्धा दगड म्हणजे काय, माती म्हणजे काय, सोनं म्हणजे काय, त्यांची मूल्य काय आहेत
ही सगळी व्यावहारिक जाणीव त्याला नसते का? असते. त्याला सुद्धा माहिती असतं काय महाग आहे, काय स्वस्त आहे. पण आता या सगळ्या मर्यादातून, विचारातून तो बाहेर पडलेला आहे आणि त्यामुळे त्याला आता हे सगळं सारखं वाटू लागतं. त्याची आवड निवड आता पूर्णपणे बदललेली आहे. आत्मज्ञानी आणि मी संसारी, माझी आवड निवड अजून या जगतामध्ये रुतलेली आहे आणि तो कसा आहे, त्याची आवड निवड आता त्याच्या पलीकडे गेली. त्याचे चॉईस आता बदलले बरं का. त्याचे चॉईस बदलले, त्याचे डिसिजन बदलले. कशाला प्रायोरिटी जास्त करून द्यायला हवी हे तो जे ठरवतो ते मी ठरवत नाही. मी सोन्याला प्रायोरिटी देईन, तो दगड माती सोनं हे सममूल्य मानेन. असं कसं असेल हो? असं पटकन आपल्या मनात येतं की नाही? तर ह्याची उदाहरणं आपल्याला ही आत्मज्ञानी पुरुष त्यांच्या जगण्यातून आपल्याला देत असतात. हे खोटं नाही. जेव्हा आचार्यांची कीर्ती लोकांच्या कानावर गेली आणि केरळचा राजा त्यांना जेव्हा भेटायला आला, अनेक भेटीगाठी, रत्न, हिरे, माणकं, सोनं सगळं तो ढिगभर घेऊन आलेला होता आचार्यांना भेट द्यायला. पण त्या सगळ्याचा अतिशय नम्रपणे आचार्यांनी त्याला नकार दिला आणि ते काय म्हणाले की तुम्ही ह्या भेटी ज्यांना आवश्यक आहेत त्या गोरगरिबांना तुम्ही दिल्यात तर ते योग्य ठरेल. म्हणजे या आत्मज्ञानींना हे सुद्धा माहिती असतं की व्यावहारिक सत्तेवर जिथे आपण सगळे उभं आहोत तिथे काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही. पण आता त्यांचा चॉईस बदललेला आहे, दृष्टी विशाल झालेली आहे. स्वतःसाठी काही वैयक्तिक इच्छा राहिलेली नाही, स्वार्थ उरलेला नाही. यामुळे ते दगड माती सोनं हे सममूल्य मानतात. श्लोक 9. सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन कोण कोण घेतले? सुहृद म्हणजे चांगला मित्र, मित्र म्हणजे आपला मित्र. उदासीन म्हणजे जो परके अलिप्तपणाने सगळीकडे बघतो तो. मध्यस्थ म्हणजे जो मध्ये पडतो किंवा तुमच्या इंटरॅक्शनमध्ये त्याचा सहभाग असतो. द्वेष करण्यास योग्य म्हणजे काहीतरी कोणीतरी जर आपल्याशी वाईट वागलं असेल तसा मनुष्य. बांधव म्हणजे आपला बंधू. यांच्या ठाई आणि साधूंच्या आणि दुष्टांच्या सुद्धा ठाई, दोघांची जोडी एकत्र आणली, साधू आणि दुष्टसुद्धा. यांच्या ठाई ज्याची बुद्धी समज झाली तोच पुरुष विशेष योग्यतेचा म्हणायचा. परत तेच सगळं इक्वेशन लागू होतं. जीवनाचं इक्वेशन हे टोटली बदलून जातं. माझं इक्वेशन अगदी लिमिटेड आहे. माझ्या 4 जणांपुरतं बघणारं, माझं करणारं, मला काय काय मिळेल काय नाही मिळणार याच्यावर माझी सगळी यशापयशाची गणितं त्याच्यावर अवलंबून असतात. असा बेरीज वजाबाकींचा गुणाकार भागाकार अशा सगळ्या गणिताच्या क्रिया हातामध्ये घेऊन मी व्यवहारांना, रिलेशन्सना, या सगळ्याला मी तोलत असते. याच्या विरुद्ध आत्मज्ञानीला जो समोर येईल तो माझा बंधूच आहे जणू. का? कारण आता परकेपणा नाही, या समत्व चित्तानं तो बघत असल्यामुळे त्याचं जीवनाचं गणित हे आमूलाग्र बदलून जातं आणि अत्यंत जणू काही तो विश्वव्यापक बनून जातो. श्लोक 9.
श्लोक 10. जो योगी म्हणजे कर्मयोगी आहे. आता ध्यान योगाच्या सिस्टीमला किंवा प्रोसिजरला आता भगवान सुरुवात करत आहे. जो योगी म्हणजे कर्मयोगी आहे त्यानं एकांतामध्ये एकटं राहून चित्त आणि आत्मा आवरून कोणतीही काम्य वासना न ठेवता परिग्रह म्हणजे पाश सोडून सतत योगाभ्यासाला लावावं. का? कारण आपल्या आणि ईश्वरामध्ये मध्ये नेमकी अडचण काय? तर मनाची चंचलता. तर ती कमी करण्यासाठी जे चंचल मन 100 गोष्टींच्या मागे धावतं त्याला आता एकाच इष्टदेवतेवर मन एकाग्र करायला शिकवणं म्हणजे योगाभ्यास. मग त्यासाठी आता काय काय करावं लागेल? श्लोक 11. प्रथम दर्भ, त्यावर मृगाचं कातडं, त्याच्याही वर वस्त्र घातलेलं, म्हणजे आसन कसं असावं याचं वर्णन आहे. फार उंच नाही, फार सकलही नाही असे आपले आसन शुद्ध जागी आढळ मांडून ही आसनाची कशी व्यवस्था करावी याचं वर्णन केलं आहे. श्लोक 12. आपली इंद्रिये यांचे व्यापार आवरून धरून, म्हणजे शारीरिक हालचाली, चुळबुळ, अस्वस्थता ही सगळी बंद करून मन एकाग्र करून आत्मशुद्ध्यार्थ आसनावर बसून आधी धड शरीराला आपण व्यवस्थित बसवायला शिकवायला हवं. त्याचासुद्धा चंचलपणा काही कमी नसतो. नेमकं काहीतरी योगाभ्यास किंवा ध्यानधारणा करायची म्हटली की आपल्या शरीराला असं वाटतं नाही हे काम राहिलं आहे, ते काम राहिलं आहे, मला उठलं पाहिजे. तर शरीरसुद्धा स्वस्थ करणं आसनावर बसून योगाचा अभ्यास करावा. श्लोक 13. काय म्हणजे पाठ. बरं का, कशी पोझिशन असावी ते आता भगवान सांगतायत. काय म्हणजे पाठ. डोके मान ही सम म्हणजे उभी सरळ रेषेत सगळं तिन्ही ताठ हवं. सरळ रेषेत निश्चल धारण करून स्थिर होऊन इकडे तिकडे सभोवार न बघता, इकडे तिकडे न बघता, मग कुठे बघायचं? आपल्या नाकाच्या शेंड्यावर नजर ठेवून, 2 भुवयांच्या मध्ये नजर ठेवून. का? कारण मनाची स्थिती आपल्याला वरती न्यायची आहे. श्लोक 14. भीती न बाळगता शांत मनानं ब्रह्मचर्य व्रत पाळून आणि मनाचं संयमन करून, काय मनाचं संयमन करून आणि चित्त माझ्याच ठिकाणी लावून, एका परमेश्वराच्याच ठिकाणी आपलं सगळं मन, विचार, बुद्धी, चित्त त्याच्याकडे लावून मतपरायण म्हणजे त्याला सगळं अर्पण करून होऊन युक्त असं बसावं. ध्यानधारणेचं ही सगळी पूर्वतयारी भगवान सांगतायत. श्लोक 15. याप्रमाणे सदा म्हणजे नेहमी मी एक दिवस खूप निश्चय करते की नाही आजपासून आता सगळं बंद, आता बाकीचं काही करायचं नाही, आपण योगाभ्यास करायचा, ध्यानधारणा करायची. पण 1-2 दिवसच तो निश्चय टिकला तर त्याला काही अर्थ राहत नाही. त्यामुळे सदा म्हणजे नेहमी आपला योगाभ्यास चालू ठेवल्यानं मन ताब्यात येऊन कर्मयोग्याला माझ्या ठायी असणारी निर्वाणप्रद म्हणजे परमेश्वराच्या माझ्या स्वरूपात लय करून देणारी शांती त्याला प्राप्त होते. याचा बेनिफिट काय आहे?
ध्यानधारणेचा मुख्य बेनिफिट म्हणजे आपलं चंचल मन हे स्थिर व्हायला लागतं. आता पुढच्या अटी काय आहेत ते भगवान सांगतायत. श्लोक 16. अतिशय खाणारास अतिशय खाणाऱ्याला किंवा मुळीच काही न खाणाऱ्याला आणि अति झोपाळू किंवा अति जागरण करणाऱ्याला हा योग सिद्ध होत नाही. म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट निमित्तमध्ये करावी. उगाचच कोणती टोकं आपण गाठायला जाऊ नयेत. श्लोक 17. ज्याचा आहार विहार माफक, कर्माचरण बेताचं आणि झोप आणि जागरण परिमित असतो त्याला हा योग सुखावह होतो किंवा दुःखघातक होतो. म्हणजे जे आपण आचरण व्रत करायला लागू त्याच्यामध्ये परिमितता म्हणजे काय, संयमितपणे व्यवस्थितपणे कोणतीही टोकं हट्ट दुराग्रह न बाळगता ती शांत मनानं करावीत. श्लोक 18. आवरून धरलेलं मन जेव्हा आत्म्याच्याच ठिकाणी स्थिर होते आणि कोणत्याही उपभोगाची इच्छा राहत नाही तेव्हा तो युक्त झाला असं म्हटलं जातं. श्लोक 19 पण मी सांगते. श्लोक 19. निवांत जागी ठेवलेला दिवा म्हणजे दिव्याची ज्योत म्हणजे वारा बिरा काही नाही, वारा नाही, वादळ नाही, अशा शांत जागी जेव्हा ती ज्योत असते तेव्हा ती जशी निश्चलपणे ती तेवत असते तीच उपमा चित्त आवरून आपला योगाभ्यास करणाऱ्या योग्याला दिलेली आहे. मन आपलं शांत शांत करत जाऊन ध्यानधारणेमध्ये आपल्या इष्टदेवतेचं चिंतनामध्ये साधकानं मग्न व्हावं असं भगवान इथे सांगतात. यावरून एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. काश्मीरमधील प्रख्यात संत कवयित्री लल्लेश्वरी किंवा लल्ला हिचा जन्म पांढरेठण या खेडेगावामध्ये झाला आणि मग तिथून तिचं 12व्या वर्षी लग्न करण्यात आलं आणि तानपूर इथे ती राहायला गेली. अगदी लहानपणापासून तिला ध्यानधारणेचे संस्कार मिळालेले होते. ईश्वरी चिंतनामध्ये ती अगदी मनापासून त्यामध्ये मग्न राहायची. परंतु जेव्हा ती सासरी आली तेव्हा सगळं चित्र बदललं. तिच्या नवऱ्याला सासूला तिनं अशी ध्यानधारणा करणं हे अजिबात मान्य झालं नाही आणि तिचा अतिशय छळ ते दोघं करू लागले. म्हणून मग ती काय करायची की जेव्हा नदीकाठी जेव्हा ती कपडे धुवायला म्हणून जायची तेव्हा ते काम झालं की पोहत पोहत ती पलीकडच्या तीरावर जायची. तिथे शिवशंकरांचं एक अतिशय सुंदर छोटंसं मंदिर होतं बरं का. त्या मंदिरामध्ये जाऊन ती शांतपणे थोडा वेळ परमेश्वराचं चिंतन करायची आणि शिवशंकरांचं ती ध्यान तिथे करायची. ती ध्यानधारणा केली की तिला अपूर्व अशी मनःशांती मिळत असे आणि मग त्यानंतर ती परत घरी येत असे. फार नाही अगदी 10-15 मिनटं जरी ईश्वराचं तिनं अशा प्रकारे चिंतन केलं तरी तिला अपूर्व शांती आणि समाधान मिळत असे. परंतु तिचं हे सुखसुद्धा घरच्या लोकांना बघवलं नाही आणि नवऱ्यानं
त्याच्यावरनं तिला काठी हल्ला किंवा मारहाण करायला सुरुवात केली. परंतु तिनं तिची ध्यानधारणेची तपस्या तिनं सोडली नाही. श्लोक 20. योगानुष्ठानानं निरोध होऊन चित्त ज्या ठिकाणी रममाण होते आणि जिथे आपण आत्म्याला पाहून आत्म्यामध्ये संतुष्ट होऊन राहतो. आता काय आहे, मी श्लोक 20 ते 23 असे मी एकत्रपणे म्हणते आणि मग त्याचं आपण निरूपण बघूया. श्लोक 21. जिथे केवळ बुद्धिगम्य इंद्रियांना अगोचर असं जे अत्यंत सुख, अगोचर म्हणजे इंद्रियांना जे समजू शकत नाही असं जे सुख, त्याचा त्याला अनुभव घडतो आणि त्या आत्मस्थितीमध्ये तो एकदा स्थिरावला की त्या तत्वापासून तो बाजूला होत नाही. श्लोक 22. तसंच जी स्थिती प्राप्त झाली असता त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही लाभ त्याला अधिक वाटत नाही. तुम्ही त्याला काय वाटेल ते लोभाच्या गोष्टी दाखवा, त्याला त्याचा मोह पडत नाही. आणि जिथे स्थिरावला म्हणजे कितीही मोठं दुःख आलं तरी ते त्याला चालवू शकत नाही, म्हणजे डिस्टर्ब करू शकत नाही. श्लोक 23. त्याला दुःखाच्या स्पर्शापासून वियोग, बरं का, दुःखाच्या स्पर्शापासून, दुःखाच्या अनुभूतीपासून वियोग म्हणजे दुःख त्याला होऊ शकत नाही. योग या नावाची स्थिती असं म्हटलं जातं. आणि हा योग मन कंटाळू न देता निश्चयानं आचरायला हवा. आता हे 3 श्लोक जे आहेत ते काय आपल्याला दाखवतात, तर हळूहळू समाधी अवस्थेकडे साधक कसा जायला लागतो हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. पातंजलींची योगसूत्र ज्याच्यामध्ये अष्टांग योग याचं वर्णन केलेलं आहे, त्यातली शेवटची पायरी म्हणजे समाधी योग. आता थोडंसं पातंजली महर्षींबद्दल आपण आधी जाणून घेऊया. पातंजली महर्षींचं योगसूत्र, त्यांचं आयुर्वेदावर सुद्धा अप्रतिम असं भाष्य आहे. चरक संहितेचे ते जनक असं मानलं जातं. त्यांचं जे योग दर्शन ग्रंथ आहे तो आपल्या हिंदू तत्त्वज्ञानामध्ये जी 6 प्रमुख दर्शनं आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा मानला जातो, बरं का. 6 कोणती दर्शनं? पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, योगमीमांसा म्हणजे योगदर्शन पतंजलींचं, सांख्य कपिलमुनींचं, न्याय वैशेषिक, हे सगळे जे 6 प्रमुख दर्शनं आहेत त्यामध्ये पतंजली महर्षींचं योगसूत्र हे महत्त्वाचं मानलं जातं. ते पाणिनींचे शिष्य होते. त्यांनी व्याकरणावर सुद्धा भाष्य लिहिलेलं आहे. ते काय करत, शिष्यांना शिकवताना ते पडदा असा मध्ये ठेवत असत, बरं का, असं कथा सांगितली जाते. आणि त्या पडद्याच्या आडून ते मुलांना शिकवत असत. परंतु एका शिष्यानं
त्याचं कुतूहल खूप अनावर झालं. त्याला वाटलं की का असं पडदा लावतात, आपण बघूया. त्यांनी पडदा उघडला तर त्याला ते शेषनागाच्या स्वरूपात दिसले आणि ते एका क्षणार्धात तिथून अंतर्धान पावले. पतंजली महर्षी हे शेषनागाचा अवतार मानला जातो. त्याची पण कथा अशी सांगितली जाते की एकदा भगवान विष्णू बरं का शेषनाग शय्येवर म्हणजे 1000 तोंड असलेल्या सर्पाच्या शय्येवर ते पहुडलेले असताना अनेक महर्षी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला मनस्वास्थ्य कसं काय टिकवायचं याबद्दल काही उपायांची गरज आहे. आमच्या मनातले राग लोभ वगैरे जे सगळे विकार आम्हाला अस्वस्थ करतात त्यासाठी काय उपाय हवा हे आम्हाला कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं. तेव्हा काय झालं, भगवान विष्णूंनी शेषनागाच्या रूपात इन्कार्नेशन अवतार असलेले महर्षी पतंजलींना त्यांच्या मनस्वास्थ्यासाठी पाठवून दिलं अशी कथा सांगण्यात येते. महर्षी पतंजली उत्तर प्रदेशातील गोनर्द किंवा गोंडा या गावी ते जन्मले. आईचे नाव गोणिका. भर्तृहरीनं पतंजली ऋषींचा गौरव करताना असं म्हटलं आहे की योगानं मनाचा, पदानं म्हणजे व्याकरणानं वाणीचा आणि वैद्यकानं शरीराचा मल किंवा व्याधी किंवा रोग ज्यांनी दूर केला असे ते पतंजली महामुनींना माझा प्रणाम असो. त्यांनी तिरुपत्तूर तामिळनाडू इथे ब्रह्मपुरीश्वर मंदिरामध्ये समाधी घेतली असं सांगण्यात येतं. तर आता 20 ते 23 हे जे समाधीचं वर्णन केलेलं आहे ते नेमकं काय आहे ते अष्टांग योगाच्या आपण संकल्पना लक्षात घेऊ म्हणजे आपल्याला क्लिअर होईल. पतंजलींनी जे योगसूत्र मांडलेलं आहे चित्तवृत्ती निरोध करणं म्हणजे काय, चंचल मनाला ताब्यात आणणं, विचारांना थांबवणं, रोखणं म्हणजे निरोध. तर तो कसा करता येईल. एखादा विचार जेव्हा मनरूपी तलावामध्ये येतो आपल्या तेव्हा त्याला वृत्ती असं म्हटलं जातं. अशा हजारो वृत्ती आपल्या मनाच्या तलावात उड्या मारत असतात. मग त्यांना कंट्रोल कसं करून मनस्वास्थ्य शांती कशी मिळवायची तर त्यासाठी अष्टांग योग सांगितलेला आहे. केवळ आसन करणं वेगवेगळी म्हणजे योग नाही. 8 त्याचे पायऱ्या आहेत बरं का. आणि पहिल्या 5 पायऱ्या स्टेप्स जो पूर्णपणे व्यवस्थितपणे पूर्ण करतो तो ध्यानधारणा करायला एलिजिबल ठरतो. तर हे 8 स्टेप्स काय आहेत त्या बघूया. यम म्हणजे काय, आपण समाजामध्ये राहतो तर ते कसं वागावं, बाह्य एकदा समाजात गेल्यानंतर आपली वागणूक कशी असावी, काय काय आपण करायला पाहिजे त्याचे हे नियम कोणकोणते. अहिंसा म्हणजे मन न दुखावणं, उगाचच्या उगाच कठोरपणे न बोलणं, शारीरिक मानसिक दोन्ही अहिंसा. सत्य म्हणजे खरं बोलावं. अस्तेय म्हणजे काय, चोरी न करणं. ब्रह्मचर्य 4था नियम म्हणजे काय, संयम ठेवणं. अपरिग्रह म्हणजे काय,
लोभामध्ये न अडकणं, आवश्यक तेवढ्याच गोष्टी स्वतःजवळ संग्रह करणं. यम झाला, मग दुसरा येतो नियम. हा स्वतःच्या अंतर्गत व्यक्तित्वासाठी हे 5 नियम आहेत. कोणते? शौच म्हणजे शारीरिक मानसिक शुद्धता, संतोष म्हणजे समाधान, तप म्हणजे तपस्या, स्वाध्याय म्हणजे ग्रंथवाचन किंवा आपल्या स्वतःमध्ये डोकवून काय कमी आहे, काय दोष आहेत त्याच्यावर विचार करणं, ह्याला सुद्धा स्वाध्याय म्हटलं जातं. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? ईश्वराला पूर्णपणे समर्पित होणं, हे झाले यमनियम. मग त्यानंतर येतं आसन म्हणजे शरीराची जी बसण्याची स्थिती आहे ती सुखद असावी. त्यानंतर येतं प्राणायाम. श्वास आणि मनस्वास्थ्य यांचा अगदी जवळचा संबंध आहे, त्यामुळे प्राणायाम हे श्वासोश्वासाचं नियमन करण्यासाठी उपयोगी पडतात. प्रत्याहार म्हणजे काय? नियंत्रण ठेवणं. हे झाले पहिले 5. याला काय म्हटलं जातं? बहिरंग साधना. आणि या जेव्हा आपण एक एक स्टेप्स पूर्णपणे कंप्लीट करत जातो, तेव्हा मग अंतरंग साधनेसाठी मनुष्य एलिजिबल होतो. अंतरंग साधना 3 आहेत. कोणत्या? धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा करणे म्हणजे काय? एकाग्र चित्त होणं. चंचल मनाला पहिलं निदान एकाच विचारावर केंद्रित करण्याची सवय लावणं म्हणजे धारणा. ध्यान म्हणजे काय? अशी सवय लावल्यानंतर त्यामध्ये मग्न राहणं. आणि समाधी म्हणजे काय? चित्ताची एकाग्रता. समाधी ही 8वी पायरी आहे, शेवटची सर्वोच्च श्रेष्ठ पायरी आहे, ज्यामध्ये असं म्हटलं जातं की आपल्या वैयक्तिक आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं. सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार त्या समाधी अवस्थेमध्ये घडतो. त्याचे सुद्धा मुख्य 2 फरक आहेत. सविकल्प समाधी म्हणजे एकाच तुमच्या इष्टदेवतेवर तुम्ही जेव्हा मन एकाग्र करता ती होते सविकल्प समाधी. म्हणजे तेव्हा तुमचं मन जागृत असतं, पण जागृत असलं तरी ते शांत असतं. दुसरं आहे निर्विकल्प समाधी म्हणजे अजिबातच मनामधले सगळे विचार जेव्हा शून्य होऊन जातात आणि केवळ ईश्वर स्वरूप आत्मतत्व तिथे उरतं, त्याला समाधी असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ही समाधी अवस्था एकदा प्राप्त झाली की साधक त्या ईश्वरीय तत्वाचा अनुभव घेतल्यामुळे, त्या श्रेष्ठ अनुभवामुळे त्याच्यामध्ये मानसिक बौद्धिक परिवर्तन होतं. श्लोक 24. संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या सगळ्या वासनांचा निःशेष त्याग करून सर्व इंद्रियांचं मनाने चोहीकडून नियमन करून. श्लोक 25. धैर्ययुक्त बुद्धीनं हळूहळू शांत होत जावं आणि मन हे आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करून कोणताही विचार मनात येऊ देऊ नये. म्हणजे काय? विचार येत राहणार, पण त्या वेळेला त्याला
बाहेर पाठवणं, त्या विचारांवर विचार न करणं, की त्यामुळे विचार हळूहळू येईनासे होतात, अशी परमशांत अवस्था मनुष्याला प्राप्त होते. आता यासाठी एक छोटीशी परत कथा सांगते. रमण महर्षी 1879 मध्ये त्यांचा तिरुचिरली इथे जन्म झाला. ते 12 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. मग ते मदुराईला गेले. तिथून त्यांनी घर सोडलं. मातेनं त्यांचा मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते अरुणाचल नावाच्या एका टेकडीवर निघून गेले आणि विरूपाक्ष गुहेमध्ये ते एकांतात राहू लागले. 3 वर्ष त्यांनी मौन पाळलेलं होतं. मग त्यानंतर म्हणजे आत्मसाक्षात्कारानंतर ते भक्तांना उपदेश देऊ लागले. गणपती मुनी या विद्वान माणसाशी जेव्हा रमण महर्षींशी त्यांनी भेट घेतली, तेव्हा रमण महर्षींच्या अगदी ऋषितुल्य व्यक्तिमत्वानं ते एवढे काही भारावून गेले की त्यांनी त्यांचं नाव भगवान रमण महर्षी असं त्यांनी ठेवलं. 1916 पासून रमण महर्षी आश्रमामध्ये राहिले. त्या आश्रमामध्ये सगळ्यांना मुक्त प्रवेश होता. इथे आपण अध्याय 6 ध्यान योग किंवा आत्मसंयमन योग या 6व्या अध्यायाचा इथे आपण 25 श्लोक पूर्ण केलेले आहेत आणि इथे मी एपिसोड थांबवत आहे. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण उरलेले श्लोक आपण बघूया. मी परत एकदा तुम्हाला विनंती करते की तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.